पाकिस्तान भारतावर अणुहल्ला करू शकतं का? नुकतंच पाकिस्तानच्या एका मंत्र्याने हनीफ अब्बासी यांनी भारताला उघडपणे धमकी दिली. त्यांनी असं म्हटलं की पाकिस्तानच्या 130 अण्वस्त्रांचा साठा फक्त आणि फक्त भारतावर लक्ष केलेला आहे. गौरी, शाहीन, गजनवी ही त्यांची शस्त्र भारतासाठीच तयार केलेली आहेत असं ते म्हणाले. इतकंच नाही तर त्यांनी असंही सांगितलं की जर भारताने पाकिस्तानचा पाण्याचा पुरवठा बंद केला, जे भारताने आधी केलेलंच आहे, तर पाकिस्तान भारतावर पूर्ण युद्ध पुकारेल. त्यांच्या मते हे अण्वस्त्र फक्त दिखाव्यासाठी नाहीत तर प्रत्यक्ष कृतीसाठी आहेत आणि कोणालाच माहिती नाही आहे की ही शस्त्र पाकिस्तानात कुठे लपवलेली आहेत. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री सुद्धा असं म्हणाले की जर भारताने पाकिस्तानवर लष्करी कारवाई केली तर शेवटचा उपाय म्हणून पाकिस्तान भारतावर अणुहल्ला करेल. पण मित्रांनो, या धमक्या फक्त शब्दापुरत्या आहेत की यामागे खरंच काही तथ्य आहे? आज आपण या संदर्भात माहिती घेणार आहोत. यासाठी प्रामुख्याने आपण पुढील 3 मुद्द्यांचा विचार करणार. तत्पूर्वी नमस्कार, मी सतीश आणि आपण पाहताय बिंदास भारत. राष्ट्रीय स्तरावर जर बघितलं, पाकिस्तानच्या देशांतर्गत परिस्थितीत अणुहल्ल्यासाठी अनुकूल आहे का? त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तर जर बघितला, जागतिक पातळीवर कोणते देश असे आहेत जे या हल्ल्याला साथ देतील? त्याचबरोबर कायदेशीर स्तरावर जर आपण माहिती घ्यायची म्हटलं तर अणुहल्ल्यासाठी कोणते प्रोटोकॉल आहेत आणि पाकिस्तान कायदेशीररित्या असा हल्ला करू तरी शकतं का? पाकिस्तानचे अण्वस्त्र. सर्वप्रथम पाकिस्तानच्या अण्वस्त्र साठ्याची माहिती घेऊयात. त्यांच्याकडे 36 हवाई, 126 जमिनीवर आधारित आणि 8 समुद्रावर आधारित अण्वस्त्र आहेत. प्रत्येक अण्वस्त्र किमान 12 किलोटन शक्तीचं आहे, म्हणजेच हिरोशिमावर टाकलेल्या बॉम्ब इतकं. ही शस्त्र 200 ते 1500 किलोमीटर अंतरापर्यंत हल्ला करू शकतात. उदाहरणार्थ, जर सरगोदा येथून शाहीन 1 मिसाईल टाकली तर ती दिल्ली पूर्णपणे उद्ध्वस्त करू शकते. मोठ्या रेंजच्या मिसाईल्स बिहारपर्यंत पोहोचू शकतात. वॉशिंग्टन पोस्टच्या मते शाहीन 3 मिसाईलच्या टप्प्यात संपूर्ण भारतच सोडाच तर इस्रायलपर्यंतचा भाग येतो. पाकिस्तानच्या अण्वस्त्रांचा इतिहास. 28 मे 1998 रोजी पाकिस्तानने 6 यशस्वी चाचण्या करून इस्लामिक जगताला पहिला अण्वस्त्रधारी देश बनण्याचा मान मिळवला. पण मित्रांनो, पाकिस्तान हा कदाचित एकमेव देश आहे ज्याने हे अण्वस्त्र जवळपास जुगाडाने मिळवल्यात. 1971 मध्ये भारताकडून युद्धात पराभव झाल्यानंतर 1974 मध्ये भारताच्या ऑपरेशन स्माइलिंग बुद्धा अणुचाचणीनंतर पाकिस्तान अस्वस्थ झाला. तत्कालीन पंतप्रधान जुल्फिकार अली भुट्टो यांनी जाहीर केलं की पाकिस्तान्यांना भले गवत खावं लागेल तरी अण्वस्त्र हे बनवणारच. यात चीनने मोठी भूमिका बजावली. भारताच्या अणुशक्तीमुळे असुरक्षित झालेल्या चीनने पाकिस्तानला अणुतंत्रज्ञान पुरवलं. लिबिया आणि सौदी अरेबियाने आर्थिक पाठबळ दिलं, तर अब्दुल कादिर खान यांनी नेदरलँड्समधून युरेनियम संवर्धन तंत्रज्ञान चोरलं. चीनने तर आपली चिक-4 बॉम्ब डिझाईन आणि चाचणीसाठी आपली जमीनही दिली. मिसाईल तंत्रज्ञान उत्तर कोरियाकडून मिळालं. पाकिस्तानची अंतर्गत स्थिती. आता पाकिस्तानची अंतर्गत स्थिती जर बघायला गेलं, पाकिस्तान सध्या अंतर्गत स्थितीने ग्रस्त आहे. गेल्या वर्षभरात त्यांच्या देशात अनेक दहशतवादी हल्ले झाले, ज्यात 1000 सैनिकांचा मृत्यू झाला. सिंध, बलुचिस्तान, खैबर पख्तूनवा आणि POK मध्ये स्वातंत्र्याच्या चळवळी जोर धरत आहेत. सिंध प्रांतात इंडस नदीच्या पाण्याच्या वाटपावरून मोठे आंदोलन सुरू आहे. चोलस्तान कालवा प्रकल्पामुळे पाणी पंजाबकडे वळवलं जात आहे. सिंधमधील शेतकरी यामुळे संतप्त आहेत. कराची बंदरावर आंदोलकांनी रस्ते अडवले, ज्यामुळे 30,000 ट्रक आणि 1000 इंधन टँकर्स अडकले आहेत. यामुळे पाकिस्तानचा इंधन आणि उत्पादन संकट निर्माण होऊ शकतं. बलुचिस्तान बलूच लिबरेशन आर्मी BLA सक्रिय आहे. 25 एप्रिल 2025 रोजी त्यांनी 24 तासात 3 हल्ले करून 10 सैनिकांना ठार केले. मार्च 2025 मध्ये 90 सैनिकांना ठार केल्याचा दावा त्यांनी केला आहे. खैबर पख्तूनवामध्ये तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान TTP सक्रिय आहे, ज्यांनी अलीकडेच हल्ले केले. POK मध्येही खाण आणि खनिज विधेयकावरून आंदोलन आहे.
थोडक्यात पाकिस्तान अंतर्गत आणि आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे कमजोर आहे. आंतरराष्ट्रीय समर्थन. चीन आणि तुर्की सोडले तर कोणतेही देश अणुबॉम्ब हल्ल्याला पाठिंबा देण्याची शक्यता नाही. रशियासारख्या महासत्तेला सुद्धा पारंपरिक युद्धात निर्बंधाचा सामना करावा लागला. सॅटेलाइट आणि जागतिक निरीक्षणामुळे पाकिस्तानच्या कोणत्याही संशयास्पद हालचालीवर त्वरित उघड होतील. त्यामुळे त्यांना मोठ्या आंतरराष्ट्रीय परिणामांना सामोरे जावे लागेल. कायदेशीर प्रोटोकॉल किंवा कायदेशीर जर बघायचं म्हटलं, भारताचं अणुधोरण नो फर्स्ट यूज आहे. म्हणजे भारत कधीही प्रथम अणुहल्ला करणार नाही. पण जर अणुयुद्ध झालं तर ते पाकिस्तानकडूनच सुरू होईल. भारत आणि पाकिस्तान यांच्या अनेक अणुविश्वास वाढवणारे करार आहेत. उदाहरणार्थ दोन्ही देशांना दरवर्षी 1 जानेवारीला आपल्या अणुसंस्थांची यादी एकमेकांना द्यावी लागते. मिसाईल चाचण्यांपूर्वी सूचना देणं हे बंधनकारक आहे. अणु हल्ल्यासाठी पाकिस्तानला त्यांच्या नॅशनल कमांड अथॉरिटीची मंजुरीची आणि गुप्त कोडची गरज असेल. शिवाय पाकिस्तानचे अण्वस्त्र नॉन मेटेड आहेत. म्हणजे बॉम्ब, मिसाईल आणि लॉन्च साईट वेगवेगळे ठेवले आहेत. हल्ल्यासाठी त्यांना ही सर्व एकत्र करावे लागतील, जे काही मिनिटांचं काम तर नक्कीच नाही. सॅटेलाइट्समुळे अशा मोठ्या हालचाली लपवणं अगदी अशक्य आहे. पाकिस्तानच्या धमक्यांचं सत्य. पाकिस्तानच्या धमक्या बहुतेक त्यांच्या आर्थिक आणि राजकीय अस्थिरतेपासून लक्ष हटवण्यासाठी आहेत. 2016च्या उरी आणि 2019चा बालाकोट हल्ल्यानंतरही त्यांनी अणुहल्ला केला नाही. अलीकडेच पाकिस्तानी पत्रकार आदिल राजा यांनी दावा केला की पहलगाम हल्ला पाकिस्तानी लष्कर प्रमुख आसिम मुनीर यांच्या आपल्यावरील आरोपांपासून लक्ष हटवण्यासाठी घडवलेला आहे. पाकिस्तानची जनता या जाळ्यात अडकत आहे, पण त्यांच्या सरकार आणि लष्कराची खरी मंशा त्यांच्या भ्रष्टाचार आणि अपयश लपवणं हे आहे. भारताची काय भूमिका असेल? कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे की हल्ल्याचा प्रकार, लक्ष आणि वेळ लष्करच ठरवेल. हा हल्ला सर्जिकल स्ट्राईक, हवाई हल्ला किंवा पूर्ण युद्ध असेल हे येणारा काळच ठरवेल. मित्रांनो, पाकिस्तानच्या धमक्या आणि अणुहल्ल्याची शक्यता तपासल्यानंतर असं दिसतंय की अणुयुद्धाची शक्यता अत्यंत नगण्य आहे. पण भारत सज्ज आहे आणि कोणत्याही आव्हानाला सामोरं जाण्यास तयार आहे. तुम्हाला काय वाटतं? नक्की बिनधास्त कमेंट्समध्ये कळवा.